एकंदरीत आपण पाहतोय दादांच्या उपोषणाचा 7वा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी 7वा दिवस रोडवर झोपलेत. पण आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांच्या बेडचं टेंडर निघाले 26 लाखाचं. काय झालंय आज सरकारचं जे ते म्हणजे एवढी बिकट अवस्था झाली आहे. प्रत्येक म्हणजे शेतकऱ्याकडून त्याला असं वाटतंय की बाबा शेतकरी जो आहे तोच आपल्याला म्हणजे देणार आहे, कारण की त्यांच्याकडे काहीच भांडवल राहिलेलं नाही आहे. माझे जर एक शेतकरी पुत्र म्हणून जर सांगायचं ठरलं तर सरकारकडे भांडवलच नाही आहे. तुम्हाला जर पटतंय, योग्य वाटतंय का? कारण सरकारकडे भांडवल नाही आहे. सरकारला काय भांडवल लागतं आहे? शेतकऱ्यांसाठी काहीच नाही आहे. त्यांना गुवाहाटीला जायला पैसे, त्यांना निवडणुकीला जायला पैसे. एक शेतकरी पुत्र आज 7 दिवस झाले तळमळत आहे. त्याच्या जीवना काय त्याच्यामध्ये नकातून रक्त येतं आहे. आज त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही आहे. मंगेश दादा जे आमचं एवढं म्हणजे हे की म्हणजे जीवाच्या प्रेमाच्या आतमध्ये, पण त्यांना आज सरकारचं म्हणजे एक सुद्धा असं ट्वीट नाही आहे, मुख्यमंत्र्याचं एक ट्वीट नाही आहे की बाबा शेतकऱ्यांना जे झालेलं आहे, काय झालेलं आहे, पूरग्रस्त, त्यानंतर घरं किती नुकसान झालेलं आहे, घरं पडलेलं आहे, त्यानंतर शेतकऱ्यांचं कपाशीच नुकसान झालेलं आहे. आणि 8,000 रुपयामध्ये काय होणार आहे मला सांगा तुम्ही? 50,000 रुपयापर्यंत शेतकऱ्याला मदत पाहिजे, ते सरकार देतं आहे का? काहीच नाही आहे. शेतकरी उलट काय करतं आहे, देवस्थानं, शिर्डी, पंढरपूर, म्हणजे शेतकरी काय झालं आहे, शेतकऱ्यांचं काय झालं आहे, काहीच नाही याच्यामध्ये. म्हणजे शेतकऱ्यांनी जे दान केलेले पैसे त्याच्या जीवावरती सरकार जगतं आहे. आपण समज घ्या की शेतकरी कोणाच्या जीवावर जगतं आहे, आपल्या. आणि आता काय करतं शेतकऱ्यांना? आता देतं आहे का सरकार लक्ष इकडं? काहीच नाही. आता ह्या जे मंगेश दादा जे आज 7वा दिवस आहे त्यांना किती त्रास होतो आहे हे आपण बघतो आहे. हां, नक्कीच आपण अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. दादा इकडे काय सांगाल? एकंदरीत भरपूर लांबून आलात शेतकऱ्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्याकरिता. उपोषणाचा 7वा दिवस आहे, प्रशासनाने अजूनही दखल घेतली नाही आहे. एकंदरीत काय सांगायचे सरकारला आणि त्याच्या प्रशासनाला? खरं एक फार मोठी दुर्दैवी गोष्ट आहे, कारण की आम्ही हिंगोली जिल्हा वसमत तालुका इथून आलो आणि इथं विचारपूस केल्यानंतर असं कळालं की ज्या लोकांनी आम्ही हिंदुत्व वाचवण्यासाठी बंड करून, उठाव करून, बाळासाहेब ठाकरे दिवंगत नेते यांचे विचार वाचवण्यासाठी गुवाहाटीला पळून गेले, म्हणजे गुवाहाटीला बंड करून गेले, त्यातलेच इथले एक स्थानिकचे आमदार, मी वसमत तालुक्याचा आहे, जबाबदारीनं बोलतो, स्थानिकचे आमदार अब्दुल सत्तार साहेब हे ज्यावेळेस आपल्या हिंगोलीचे पालकमंत्री होते त्यावेळेस आपल्या भाषणात सांगत होते की महाराष्ट्रातला शेतकरी, महाराष्ट्रातला हिंदुत्ववादी विचाराचा किंवा महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस या सगळ्यांसाठी आम्ही बंड केला. आज खरं तर त्याला असं एक विनंती आहे की अब्दुल सत्तार साहेब, तुम्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये येऊन एवढाल्या मोठाल्या बाता हाणू लागले. आज तुमच्या तालुक्यात, तुमच्या तहसील कार्यालयासमोर एक महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांचं नेतृत्व मंगेशदादा साबळे इथं उपोषणाला बसले. आणि हे इथले पालकमंत्री असणारे संजय शिरसाट साहेब हे बी फार मोठाल्या बाता हाणतात. मी बाळासाहेबांचा विचार जपणार, आम्ही शेतकऱ्यांचे माणसं, आम्ही शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेतले, आम्ही उठाव केला, आम्ही बंड केला, महाराष्ट्र धर्म वाचवला. हा कोणता धर्म तुम्ही वाचवत आहेत? या शेतकऱ्याचं पोरगं 7 दिवस झालं उपाशी आहे. एकनाथ शिंदे साहेबाला आमची शेतकऱ्याचं लेकरू म्हणून विनंती आहे, साहेब, असे निर्लज्ज पालकमंत्री आणि निर्लज्ज आमदार जे की आपल्या तालुक्यामध्ये महाराष्ट्राचा बुलंद आवाज असलेला, मराठवाड्याचा बुलंद आवाज असलेल्या मंगेश साबळेच्या उपोषणाला साधी तुम्ही भेट देऊ शकत नाहीत, साधी इथं येऊन त्याची विचारपूस करू शकत नाहीत. आणि तुम्ही कुठला हिंदुत्वाचा विचार पुढे नेता, कुठला बाळासाहेबांचा विचार पुढे नेता? शेतकऱ्यांनी यांना रस्त्यावर फिरू न देता खरं तर मराठवाड्यातील सगळ्या शेतकऱ्यांनी एक अट्टा केला पाहिजे, एक असा निश्चय केला पाहिजे. अशा ढोंगी लोकांना जे की फक्त बोलाचा भात आणि बोलाचीच कडी, अशा लोकांना महाराष्ट्रात फिरू देऊ नये. आणि मंगेश दादांना माझी विनंती आहे, तुमचा जो स्वभाव आहे तो रोकटोक आहे. तुम्ही मराठवाड्यातील शेतकऱ्याचे हिरो आहोत, हिरो. शेतकऱ्याच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या लेकराच्या मोबाईलवर आज तुमचं स्टेटस आहे. आम्हाला विनंती आहे की इथल्या स्थानिक आमदारांनी
इथल्या पालकमंत्र्यांनी आणि विशेष करून एकनाथ शिंदे साहेबांनी काल त्यांनी दसरा मेळावा घेऊन जे सांगितलं, बाळासाहेबांचे विचार आम्ही जोपासतो. कशाचा विचार? अहो, एक शेतकऱ्याचं लेकरू 7 दिवस झालं तुमच्या आमदाराच्या, स्थानिक आमदाराच्या मतदारसंघात जर उपोषणाला बसत असेल आणि तुम्ही जर साधी भेट देत नसेल तर तुमच्यातील संवेदना ही शून्य आहे साहेब. तुम्ही गेंड्याच्या कातड्याचे लोक आहेत. तुम्हाला शेतकऱ्याच्या कुठल्याही प्रश्नाची, शेतकऱ्याच्या कुठल्याही अडचणीची तुम्हाला जाणीव नाही. मी दादांना विनंती करतो, अहो सोडा, उपोषण सोडा आणि महाराष्ट्रभर, मराठवाडाभर फिरा. शेतकरी तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे. मी या सर्वांच्या माध्यमातून एक विनंती करतो की जे आमच्या हिंगोली जिल्ह्याला पालकमंत्री लाभले होते त्यांनासुद्धा विनंती करतो, साहेब तिकडे बड्या गप्पा मारण्यापेक्षा इथं येऊन एका शेतकऱ्याच्या लेकराची व्यथा जाणून घ्या. शेतकऱ्याच्या आज शेताचा मसनवाटा झालेला आहे. त्या सगळ्या शेतकऱ्यासाठी आज एक तरुण खरं तर हा लढवया असतो. या तरुणांनी जीवाची बाजी लावून 7 दिवस उपोषण केलं. तुम्ही या इथं दखल घ्या आणि दाखवा तुम्ही खरंच हिंदुत्वाच्या विचारासाठी तुम्ही गुवाहाटीला गेलते की 50 खोक्यासाठी गुवाहाटीला गेलते, एवढं दाखवा. फक्त एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच आपण अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण या ठिकाणी पाहतोय. काय सांगाल दादा, जालन्याचे खासदार कल्याण काळेच आहेत ना? त्यांचं पण काम आहे ना, जिल्ह्याचे खासदार आहेत उपोषणाला यायचं, ते आले नाहीत. कसं आहे आता भैया, तुम्हाला माहीत आहे हे सरकार जे आहे की सरकार तर निर्लय झालं आहे. या सरकारनं जी सिस्टीम आहे राजकारणातली, विरोधी पक्षसुद्धा मेलेला आहे. विचार करा महाराष्ट्रातला कोणत्या विरोधी पक्षाने कुठं आवाज केला? मला सांगा, खासदार सरकार येत नाही मान्य आहे, किती विरोधी पक्षनेते या ठिकाणी आले, विरोधी पक्षातले किती आमदार खासदार या ठिकाणी आले, त्यांनी भेट दिली. तुम्हाला सांगतो या फडणवीस सरकारने या ठिकाणी काय केलं आहे, संपूर्ण सत्ताधारी तर मॅनेजच केलेत पण विरोधक देखील पूर्णतः मॅनेज करून टाकलेले आहेत. आता हा लढा ज्या ठिकाणी आपले सरपंच यांनी ज्या पद्धतीनं सुरू केलेला आहे, हा लढा आता सर्वसामान्यांनाच लढावा लागणार आहे. या ठिकाणी कोणताही राजकारणी शेतकऱ्यांचा कळवळा घेऊन पुढे येणार नाही. त्यामुळे खासदाराकडून अपेक्षा करणं तर सोडूनच द्या. खासदारांना शेतकऱ्याचं काही देणं घेणं राहिलेलं नाही. त्यामुळे ते आंदोलनाला भेट देतील असं मला सुद्धा वाटत नाही. आता जिल्हाधिकारी इथलचे जे आहेत ते भेटायला सोडून इथले लोक सांगितले पळून गेले. मी काय सांगितलं तुम्हाला भैया, सरकारचे काय निर्देश आहेत त्याच्यावर प्रशासनाचं कार्य अवलंबून. सरकारनं सांगितलं का त्यांना जा म्हणून? आज सरकारचे परमिशनच नाही ना त्यांना. सरकारनं जर वरून आदेश दिला असता तर ते या ठिकाणी आले असते, त्यांनी प्रयत्न केला असता उपोषण मिटवण्याचा. परंतु वरून सरकारचे आदेश आहेत की बाबा माणसं मेले तर मेले, काही फरक पडत नाही, परंतु आम्हाला आमची सत्ता प्यारी आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी जायचं नाही, असा सरकारचा आदेश असेल. त्यामुळे या ठिकाणी प्रशासन येत नाही. की अहो, साधारण बारीक सारी गोष्ट झाली तर प्रशासन त्या ठिकाणी येते. आणि एवढं आमरण उपोषण या ठिकाणी चालू आहे, 7वा दिवस चालू आहे आणि कलेक्टर या ठिकाणाहून येऊन निघून जातात. साधी उपोषणाची दखलसुद्धा घेत नाहीत. म्हणजे ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे या ठिकाणी. नक्कीच आपण अजून काही इथलच्या लोकांशी बोलतो. आता काय सांगाल, तहसीलदाराचं काम आहे भेटण्याचं, जिल्हाधिकाऱ्यांचं काम आहे भेटण्याचं, आलेत का ते? आने को होना उन्होंने ज़रूरी हो, क्योंकि दादा ने 7 दिन से ऑपोजिशन पे बैठे हुए, तो उनका काम है आने के वास्ते यहाँ के आमदार ने का आने का काम है. और अपने यहाँ के जो खासदार साहब है कल्याण काड़े साहब, उनका भी यहाँ आने का काम है. अभी कौन कौन आया है प्रशासन की तरफ से आज तक 7 दिन तक? अभी तो मेरे को पता नहीं. तहसीलदार भी नहीं आया क्या? आए थे तहसीलदार साहब. क्या प्रश्नाचं म्हणजे प्रश्नाचे काय? तहसीलदार साहेब आले होते. त्यांनी सांगितलं आहे मंगळवारपर्यंत काही होणार नाही आहे. मग तोपर्यंत मंगळवारपर्यंत यांचं काय व्हायचं? हां, यांच्या जीवाचं म्हणजे तहसीलदार साहेब त्यांची हे करणार आहे का? जीवाची हमी घेणार आहे का? आपण तोपर्यंत शांत राहायचं का? एक शेतकरी म्हणून त्यांनी जर आतापर्यंत जे करताय, तर तहसीलदार साहेब जर शेतकरी पुत्र असतील तर ते इथं त्यांनी त्याचं तोडगा काढला असता. मला तरी वाटतं तहसीलदार साहेब किंवा जिल्हाधिकारी साहेब, तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी जे प्रशासनाचे असतील ते शेतकरी पुत्र नाही ते. हां, मला एक तरी वाटतंय. नक्कीच दादा बॅटरी चालू राहू दे ना. नक्कीच आपण अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. बॅटरी लावा इकडे हो ना. नक्कीच आपण अजून काही शेतकऱ्यांचा बोलणार. दादा काय सांगाल, उपोषणाचा 7वा दिवस आहे, अजूनही सरकारने दखल घेतली नाही. हे सरकार गेंड्याच्या कातड्याचं आहे. यांना उपोषण आंदोलन याची भाषा समजत नाही, यांना दांडक्याचीच भाषा समजते. असं हे सरकार झालेलं आहे. यांचं गेंड्याचं कातडं जोपर्यंत आपण उतरत नाही सगळे शेतकरी मिळून, तोपर्यंत या सरकारला जाग येणार नाही.
सगळ्या शेतकऱ्याला माझं आव्हान आहे की बाबा हो, मंगेश दादासारखं प्रत्येकाने कुठेतरी आंदोलन मोर्चे सुरू करा आणि आपल्या पदरात काहीतरी पाडून घ्या. हे सरकार जातीत भांडणं लावायचं काम करतं आहे. हे सरकार काय करतं आहे, आय लव्ह मोहम्मद, आय लव्ह महादेव अशा गोष्टीत आपल्याला गुरफटतं आहे. आपण सगळ्यांनी हिच्यातून बाजूला होऊन आपण या शासनाच्या विरोधात सगळ्यांनी, एक दलित मुस्लिम सगळ्यांनी बहुजन सगळ्यांनी एकत्र येऊन ही एकजूट दाखवून आपल्या पदरात काहीतरी पाडून घ्यायचं काम आपण सगळ्या शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. शेतकऱ्याला जात नसती हे आपल्या सगळ्या बांधवांनी समजून घ्यायला पाहिजे. आणि या सरकारला याची भाषा समजणारच नाही, यांना दांडुक्याचीच भाषा समजणार. प्रत्येकाने रोड जाम करा, मंगेश दादाला पाठिंबा द्या, या सगळ्याला मी विनंती करतो.